पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यालय जे आहे त्या कार्यालयाच्या बाहेर आहे आणि इथे आपण जर बघितलं तर हा जो पोलीस आयुक्तालयाच्या बाहेरचा रस्ता आहे तर तिथे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं पाहायला मिळतंय आणि यामुळे तिथे ज्या गाड्या लागतात म्हणजे या पोलीस आयुक्तालयात जे कर्मचारी आहेत तर या सरकारी कर्मचाऱ्यांच्या सगळ्यांच्या गाड्या ज्या आहेत त्या इथे बाहेर लावलेल्या असतात आणि या गाड्या काढायला त्यांना सकाळपासून प्रॉब्लेम येत आहेत, अडचणींचा सामना करायला लागतो. कारण आपण बघितलं तर ह्या गाडींची जी चाकं आहेत तर ती अर्धी चाकं पाण्याखाली गेलेली आपल्याला पाहायला मिळतात. पोलीस आयुक्तालयाच्या शेजारीच अगदीच ही जर बघितली आपण ही भिंत जी बघतो ही पुणे पोलीस आयुक्तालयाची भिंत आहे आणि या पोलीस आयुक्तालय कार्यालयाच्या बाहेरच अशा प्रकारचं पाणी साचलेलं आहे. आपण बघितलं की नागरिकांना किंवा इथे जे कर्मचारी आहेत त्यांना गाड्या काढायला अनेक अडचणींचा सामना करायला लागतो, तारेवरची कसरत करायला लागते. अगदी काही वेळापूर्वी 2-3 जण जेव्हा इकडनं गाडी काढत होते तेव्हा त्यांना काही समस्यांचाच करायला लागला. आपण त्यांच्याशी बोललो, मात्र त्यांना हे पाणी कशामुळे साचलंय किंवा कसलं पाणी आहे याबाबत कुठलीही माहिती नाही आहे. आणि आता काही जणांकडून सांगितलं जातं आहे की इथे असणारा जो पाण्याचा वॉल आहे तर तो फुटलेला आणि त्याच्यामुळे हे एवढं पाणी जे आहे ते इथे साचलेलं आहे. मात्र आता या पाण्यामुळे इथले जे लोक आहेत, कर्मचारी आहेत तर त्यांना गाड्या काढायला अडचणींचा सामना करायला लागताना पाहायला मिळतो. पुण्याहून मुना यनपुरे, सिविक मिरर.